माणसाचं डोकं पण फास्ट झालंय. म्हणतात ना, मोबाईलच्या पुढं कम्प्युटरच्या पुढं माणसाचं डोकं चालतंय. इतकं फास्ट आपण झालोय, पण आजार पण तेवढा फास्ट झालाय. दादा बोला ना, आवाज नाही आला तुमचा. काय म्हणता? आवाज नाही म्हणलं, एकच टाइम घ्यावा लागते ना. हा, एकच टाइम घ्यायचं ना. तुम्ही किती दिवस झाले चालू करू? आता तुम्ही ना ते आपलं म्हणजे 14 तारखेपासून घेतो मी. 14 तारखेपासून म्हणजे 4 दिवस झाले असतील तुम्हाला. आज 5वा दिवस. हा 4 दिवस झाले. पहिल्या दिवशी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवसापासून 3. बरं बरं, मग काय रिझल्ट वाटतो? हो, रिझल्ट चांगला आहे दादा, चांगला आहे. धन्यवाद दादा. काय फरक वाटला तरी तुम्हाला? फरक म्हणजे आपलं म्हणजे पोट बी मस्त क्लिअर साफ होतोय. पण कधी कधी बाथरूम आहे ना थोडी कडक होते. तर पाण्याचं म्हणलं म्हणजे पाण्याचं हे होते थोडं म्हणलं, त्याच्यामुळे कडक होत असेल. 2 दिवस बाथरूम चांगला झाला, पण आज थोडा कडक झाला. नाही, होईल ते हळूहळू. हा, होऊन जाईल. चांगलं झालं. पण थकवा वगैरे नाही, काहीच नाही. थकवा नाही, काय अंगदुखी नाही, काय नाही. मी ज्या गोळ्या घेत होतो ना हातपाय दुखायच्या, त्या मी बंद केल्या. बरं बरं, चालतंय. चला, कंटिन्यू करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि मेसेज तर चांगला आहे माया. ओके. त्यांना पण तिला उठा बसता येत नव्हतं. त्यांचा रिझल्ट माझ्यापेक्षा चांगला आहे. ओके, म्हणजे आता त्यांचं पण इम्युनिटी मजबूत व्हायला लागली आणि हो, लागली सर. होईल ते. कंटिन्यू करा, काही फार खर्च नाहीये. नाही सर, मी हे पूर्ण पाकिट पूर्ण करतो, परत एक घेतो सर अजून. नाही, हे अन्न म्हणून आपण वापरतो, लक्षात घ्या. हा. अलग लक्षात. 1 दिवसाचा पगार नाही म्हटलं तर महिन्याचा खर्च सुटतो. पण तुम्हाला इथून पुढे डॉक्टरची गरज पडणार नाही आणि दवाखान्याची गरज पडणार नाही आणि कुठला आजार पण होणार नाही. शुगर, बीपी, कॅन्सर काहीच होणार नाही. हे जोपर्यंत तुमच्या याच्यात चालू आहे तोपर्यंत तुम्ही तंदुरुस्त. हो सर. तुम्ही रेग्युलर घ्या, आयुष्यभर घ्या. आयुष्यभर घेतो सर. गॅप देऊन घ्या, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. ओके सर. चालेल. 2-3 देतो मी, कस्टमर देतो सर. माझा रिझल्ट सांगितला. सांगितलं सर माझा रिझल्ट मी त्यांना. तर ते म्हणजे ठीक आहे, मग आम्ही बी मागवतो म्हणले. नंबर दिलाय मी. चालेल, काही हरकत नाही. बाकी चांगलं आहे ना सर सर्व? ओके. एकदम. मुलं बाळ सर आनंदात आहेत ना सर? एकदम. पाऊस चालू आहे आता? हा, पाऊस इकडे पण चालू आहे सर. पुण्यात बी चालू आहे सर. बरं. चालेल. 2 घ्या म्हटलं आता. ते दोन्ही डब्या राहिले असं मग आता. हा, मग असू द्या ना, आता 2 करा ना मग. बरं, चालतं. काय ऍसिडिटीचा त्रास होता तुम्हाला? हा. काय गॅस व्हायचा का कसं काय व्हायचं? गॅस बी म्हणजे जेवण केलं की डकर यायचं जास्त. हा, मग आता काही आलं कंट्रोल मध्ये? आता म्हणजे लिमिट मध्ये झाला आता जरा. अच्छा, लिमिट मध्ये आलंय. बऱ्यापैकी रिकव्हर झाली ना? काही अडचण नाही. 2 घ्या, काही प्रॉब्लेम नाही. 2 करा कंटिन्यू. चालते. हो, चालेल. ओके. मला आता रिझल्ट मध्ये कसं गुडघ्याचाही थोडा आराम झाला आणि कंबरचाही थोडासा आराम झाला. आता थोडं आयुर्वेदिक म्हणल्यावर थोडं लेटच असते, पण थोडा रिझल्ट चांगला. आणि युरिन बी साफ होते, पोट बी साफ व्हायला लागलं. युरिन मध्ये कधी कधी झाक जास्त येत होती सर. तर आता कमी पडली ते. बरं, चांगली गोष्ट आहे ना. काही कमी पडली ते आता. तर मी त्याच्यासाठी काय म्हणलं की बा गॅप नाही पडला पाहिजे, म्हणून म्हणलं सरांनी एक फोन करून देऊ. चालेल. थकवा बी गेला असेल तुमचा आता? थकवा बी युनिव्हर्सिटी वाटलं, थकवा बी गेला. आता जिना चढताना थकवा वाटत होता, तो नाही वाटत. आता मी सेठच्या घरी चढतो ना जिना, तर एकदा गेलो की दम लागायचा, आता लागत नाही तेवढा. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुमचे चालू? हा सर. तर फक्त मेसेजच अजून काही एवढं खास नाही जमून आलं. तर तिला मी आल्यावर तिला परत 2 दिवसानं तिला एक पाठवा. हो. पाठवलं ना, म्हणजे पैशाचे ताळमेळ होते. दोन्ही होते मग सर. चालेल. उद्या टाका. तसं मी कस्टमर देत राहतो, फक्त त्याला पाठवत राहा. हो, चालेल. हा सर. ओके सर, नमस्कार सर. बाकी सगळं ठीक आहे ना सर? ओके, काहीच अडचण. हा सर, चालेल. मला फक्त काय होते कधी कधी फंगल इन्फेक्शन, घामानं काय होते सालं ते बगलाई म्हणजे थोडं खाते. ते पण जायला लागलं. ते पण जाईल, हळूहळू टाइम घेईल. टाइम घेईल ते. जायला लागलं, पण ते गुडघ्यावरचं गेलं. नाही, जाईल ते. धीरे चाललं ते बी. हो, चालेल. आणि घामच पण जास्त येते सर. घाम ही नॅचरल गोष्ट आहे ना. असं ना? त्याला काय करू, घाम येणं म्हणजे ते काय, पाणी पित राहा ना पोटभर. पाणी पित राहा. तुम्ही सांगलं त्या दिवसपासून नाही, आपली औषधी चालू केली त्या दिवसपासून जास्त घाम यायला लागला.
नाही. मला वाटलं चांगलं आहे झालं मग. हा. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, घाम येणं चांगलं असतं. हा मग मी तेच नाही म्हणलं, त्यासाठी तर तुमची सल्ला घेतली होती. तुम्ही म्हणे काही हरकत नाही, काही घाबरू नका, फक्त पाणी पित राहा. तर त्या पाणी दिवसपासून जास्त पाणी प्यायचं. थोडं वाढवलं. पाणी पिलं ना, शरीरात जेवढे विषारी घटक आहेत ते सगळे बाहेर पडतात. हो 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 सर. घामातून बाहेर पडतात, लघवी वाटे बाकीचे. लघवी वाटे, लघवी एकदम साफ होते सर, पण एकदम क्लिअर होते लघवी. नाही, काही पहिले जास्त थोडी नाही. जळजळ व्हायची. हो. हा, युरिन मध्ये थोडी जळजळ होत होती सर, आता नाही होत. उगाच हा 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 हा. आणि झाक पण कमी पडली आता. नाही तर लघवी करायला बोललो खूप झाक यायची. मला काय वाटे साला काय शुगर गिगर तर नाही आपल्याला, पण मी काही चेक केलंही नाही. या गोळ्या जोपर्यंत तुमच्याकडे आहे ना, तुम्हाला नाही, कॅन्सर होत नाही, मी शुगर होत मी नाही, काहीच होत नाही. चालूच राहणार, मी बंद नाही करणार. मी काही रेग्युलर ठेवतो चालू. सप्लिमेंट ही अन्न म्हणून आपण त्याचा वापर करतो, पण ते हा. औषधापेक्षा पॉवरफुल काम करतं. करते सर, करते. मला अनुभव आला. काहीच अडचणी. पाठवतो उद्या मी ऑफिसला गेलो का. हा 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 सर, चालेल सर, चालेल. ओके, हा, ओके सर, नमस्कार. नमस्कार.